नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आज आपण बघणार आहे खूप सोपा असा टॉपिक, ते म्हणजे हवे किंवा इंग्लिश मधून आपण त्याला म्हणतो शुड. पण हवे म्हणजे वॉन्ट नाही, पाहिजे नाही. पण हवे म्हणजे तू हे करायला हवे, तू तू जायला हवे, तू यायला हवं, तू अभ्यास करायला हवं, तू नीट खायला हवं, तू उभं राहायला हवं, तू बसायला हवं. म्हणजे इंग्लिश मधून आपण म्हणतो यू शुड ईट प्रॉपरली, यू शुड सिट प्रॉपरली. हे म्हणजे शुड म्हणजे हवं, आपण मराठीत त्याला हवं म्हणतो. किंवा बोली भाषेत आपण पाहिजे पण म्हणतो, की तू असं करायला पाहिजे, तू तसं करायला पाहिजे. तर ते तेलुगूमध्ये कसं म्हणायचं, त्याची अगदी 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 सोपं आहे. फक्त त्याच्यामध्ये लागणारे क्रियापद, आपलं क्रियापद, आणि फक्त त्याला करायचे त्याच्यामध्ये ऍड आली. क्रियापदाच्या शेवटी लावायचंय आली, बस एवढंच आहे, बाकी काहीच नाहीये याच्यात. मी करायला हवं, करणे म्हणजे चेडम, नेनू झालंय. हे बघा, चे आली. मी हे करायला हवं, मी हे करायला पाहिजे, असं आपण मराठीत म्हणतो. इतकं सोपं आहे, फक्त शेवटी लावायचे प्रत्यय आली. नेनू चे आली. मी जायला हवं, नेनू जाणेला वेल्लाली, लागले शेवटी काय आली. तू यायला हवं, येणे तू साठी नुव्वू येणे रावडम रावाली, नुव्वू रावाली. तू खायला हवं, नुव्वू खाण्यासाठी तिनाली. बघा किती सोपं आहे. मी बोलायला हवं, मी नेनू माटलाडाली, शेवटी आली. तू झोपायला हवं, नुव्वू निद्रपोवाली, शेवटी आली. तुम्ही हसायला हवं, तुम्ही साठी मीरू, हसणे नव्वडम, म्हणून नव्वाली. तू गायला हवं, आता गाण्यासाठी पाडडम, म्हणून नुव्वू पाडाली, नुव्वू पाडाली. इथे मी वेगवेगळे क्रियापदासोबत वाक्य घेतले, म्हणजे आपली प्रॅक्टिस होते, म्हणजे आपल्या पटकन ध्यानात राहतं की या क्रियापदासाठी कुठला शब्द आहे तेलुगूमध्ये. तसं हे बघा, तू खायला हवं. खायला हवं म्हणजे इकडं लहान मुलांना असं म्हणतात नुव्वू मंची तिनाली, म्हणजे तू नीट खायला पाहिजे, पोटभर खाल्लं पाहिजे. आता पुढचं वाक्य, तुम्ही तेलुगू शिकायला हवं. जर तेलंगणामध्ये राहत असाल तर शिका, माझे व्हिडिओ बघून शिका. तुम्ही तेलुगू शिकायला हवं, तुम्ही साठी मीरू, आता हे तर माहितच आहे. तेलुगू किंवा तेलुगू भाषा म्हणजे भाषालू असं पण वापरू शकता तुम्ही. मी तर जरा शॉर्टकट लिहिले, तेलुगू मीरू तेलुगू भाषालू किंवा मीरू तेलुगू शिकायला हवं. शिकणे नेर्चुकोवडम, म्हणून नेर्चू कोवाली, मीरू तेलुगू नेर्चुकोवाली. आपण खरं बोलायला हवं. आपण साठी आहे मनमू, खरं म्हणजे निजम. बोलायला हवं माटलाडाली. मुलांनी खेळायला हवं, मुलांनी पिल्ललू खेळणे आडाली. पुढचं वाक्य, मुलांनी ऐकायला हवं. पुन्हा एकदा पिल्ललू ऐकणे विनडम विनाली, पिल्ललू विनाली. तिने सर्वांशी बोलायला हवं. तिने म्हणजे आम्ही, सर्वांशी, सर्वांशी म्हणजे अंदरी, सर्वांशी म्हणजे सर्वांसोबत, सोबत असल्यानंतर आपण वापरतो तो, अंदरी तो. जसं की इकडं म्हणता अंदर की नमस्कारम, म्हणजे सगळ्यांना नमस्कारम, अंदर की
सगळ्यांना, आणि इथं काय सगळ्यांशी, म्हणून अंदरितो बोलायला हवं. सेम माटलाडाली. मला आता जायला हवं. कुणाकडे गेलो आणि आता आपल्याला निघायचं तर त्यांना आपण म्हणतो मला आता जायला हवं. नाकू आतासाठी इप्पुडो जायला हवं. వెళ్ళాలి. नाकू इप्पुडू వెళ్ళాలి. पुढचं वाक्य तू लवकर उठायला हवे. तू साठी नुव्वू, लवकर म्हणजे त्वरगा आणि उठणे लेवडम, म्हणून तू लवकर उठायला हवं. नुव्वू मी इथं थोडंसंच लिहितेय. त्वरगा, नुव्वू त्वरगा लेवाली, फक्त शेवटी लावायचे आली. तू गोष्ट वाचायला हवी. नुव्वू गोष्ट म्हणजे इथं कथाच म्हणतात, जो की आपल्याकडे पण शब्द आहे. वाचायला हवी, वाचणे चदवडम, वाचायला हवी चदवाली. बघा किती सोपं आहे. पण यासाठी तुम्हाला क्रिया शब्द माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. आम्ही फिरायला हवं. फिरणे म्हणजे तिरगडम. आम्ही साठी आपण वापरतो मेमो तिरगडम तिरगाली. आम्ही फिरायला हवं. तू हे विकायला हवं. हे म्हणजे काही असेल तर नुव्वू, हे म्हणजे इदी. आता विकण्यासाठी शब्द, विकण्यासाठी शब्द आहे अम्मडम, म्हणून तू हे विकायला हवं. नुव्वू इदी अम्माली. त्यासाठी मी म्हणत असते की क्रिया शब्द तुम्ही पाठच करून घ्या. तू काम करायला हवं. नुव्वू काम म्हणजे पनी, करायला हवं करणे चेयाली. आता अजून एक, यात करता काही असलं तरी क्रियापदाला काही प्रत्यय नाही लागत. क्रियापदाचा प्रत्यय हा हवं हा टाईप आहे, म्हणून त्याला आली लागणार, बस एवढंच. तू पैसे द्यायला हवे. तू नुव्वू डब्बलू द्यायला हवे इव्वाली, इव्वडमचं इव्वाली. तू औषध घ्यायला हवं. नुव्वू औषधला म्हणतात औषधमू पण म्हणतात पुस्तकी भाषेत, आणि बोली भाषेत मंदू पण म्हणतात. तू औषध घ्यायला हवं. आता घेणे तिस्कोवडम, तिस्कोवडमचं काय होणार तिस्कोवाली. नुव्वू मंदू तिस्कोवाली. कपडे धुवायला हवेत. कपडे बट्टलू, आणि धुण्यासाठी शब्द आहे उत्कडम, म्हणून धुवायला हवे उत्काली. कपडे धुवायला हवे बट्टलू उत्काली. आजचा टॉपिक खूप सोपा होता. तर तुमच्यासाठी मी 2 प्रश्न देते, तर तुम्ही कमेंट करून याची उत्तरं सांगा. तुम्ही प्रयत्न करायला हवे. तुम्ही प्रयत्न म्हणजे प्रयत्न करायला हवे. आपण रोज व्यायाम करायला हवा. आपण रोजला आपण इकडे प्रतिरोजू म्हणतो, व्यायामला व्यायामच म्हणतात. करायला हवा. तर या 2 प्रश्नाची उत्तरं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.